उपमवार्ड इथे जिल्हा परिषदला 2013पासून ते 16पर्यंत डेप्युटी CO होतो. काही काळ मी इथे ॲडिशनल COचा पण चार्ज सांभाळलेला आहे, COचा पण चार्ज सांभाळलेला आहे. परंतु दुर्दैवाने मला ह्या जिल्हा परिषदेच्याच गेटच्या समोर, ज्या संस्थेमध्ये मी COचा चार्ज सांभाळलेला आहे त्याच संस्थेच्या समोर गेटवर मला न्याय पाहिजे म्हणून उभं राहिलेलं आहे. माझा विषय आहे 2014मध्ये माळेगाव यात्रेसाठी मी ॲडव्हान्स उचलला होता 20 लाख रुपये. यात्रा समितीचा सचिव म्हणून सगळी यात्रा पार पाडण्यासाठी त्या 20 लाख रुपयामधून मी यात्रा पार पाडली, खर्च केला. खर्चाचा हिशोब मी माझ्या ऑफिसमध्ये असलेल्या संबंधित शाखेकडे दिला. त्याच्यानंतर 2025मध्ये म्हणजे तब्बल 11 वर्षांतर मला नोटीस येते की तुमचं 2014मध्ये उचललेल्या 20 लाख रुपयाचं समायोजन झालेलं नाही. 8 दिवसाच्या आत 20 लाख रुपये चलनाद्वारे भरा, नाही तर तुमची या मालमत्तेतून वसुली करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवण्यात येईल. मी आपल्या घरावर बोजा पडला असं पण तुम्ही म्हणताय, हां किती पडला बोजा? हां, तर सगळ्यात म्हणजे अन्यायकारक म्हणजे आज रोजी माझ्या राहत्या घरावर जी माझी मूलभूत गरज आहे, मूलभूत आवश्यक असलेली गोष्टींवर माझ्या घरावर यांनी बोजा चढवलेला आहे. अत्यंत अन्यायकारक आहे. अन्याय कसा झाला मी थोडंसं सांगू इच्छितो की त्यांनी मला नोटीस दिल्याबरोबर मी त्यांना खुलासा दिला. खुलाशामध्ये मी सगळं नमूद केले, यात्रा कशी झाली काय नाही त्याचे सगळे कागदपत्र दाखल केले, पंचायत समिती लोह्याचे कागदपत्र दाखल केले, ग्रामपंचायत माळेगावचे कागदपत्र दाखल केले आणि यात्रा झाल्याचे मी सगळे प्रूफ माननीय आमदार चिखलीकर साहेबांच्या मिटिंगची प्रूफिंग पण त्याच्यात जोडली, कार्यक्रम पत्रिका जोडली आणि असं जोडून मी त्यांना असं सांगितलं की बाबा वसुलीचा प्रश्न उद्भवत नाही, ही माहिती तुम्ही म्हणजे पंचायत समितीला आणि सचिवांना कळवा. आणि त्यांना मी असंही सांगितलं की बाबा तुम्ही मला ओरिजिनल फाईल दाखवा. ओरिजिनल फाईलमध्ये मी सगळा हिशोब करून दाखवलेला आहे की तुम्हाला लक्षात येईल. पण त्यांनी मला बाबा ओरिजिनल फाईल नाही गहाळ झालेली आहे. असं असताना सुद्धा मी खुलासा दिलेला असताना हाच खुलासा मी सचिवांना पण पाठवला, एकनाथ डवले साहेबांना बाय नेम पाठवला. आणि त्यांना मी सांगितलं आणि शिवांना पण सांगितलं की ही सगळी वस्तुस्थिती तुम्ही पंचायत समितीच्या समोर ठेवा. तरी पण माझा ह्या खुलाशाचा आणि माझ्या दिलेल्या कागदपत्राचा विचार न करता त्यांनी अन्यायकारकपणे कलेक्टर ऑफिसला पाठवलं आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी कळवल्या की ही सगळी वस्तुस्थिती असल्याशिवाय माझी वसुली करू नये म्हणून. पण त्यांनी पण आणि तहसीलदारांनी पण कुठल्याच गोष्टीची वस्तुस्थिती न तपासता आणि मी दिलेल्या कागदपत्राची छाननी न करता अन्यायकारक यात्रा झालेली असताना, खर्च झालेला असताना तहसीलदार कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून तहसीलदार नांदेडने माझ्या राहत्या घरावर बोजा चढवलेला आहे. आणि हे घर जे आहे संयुक्त घर आहे, माझ्या पत्नीनं खरेदी केलेलं आहे आणि माझी पत्नी सर्व्हिसमधून तिनं लोनवर खरेदी केलेलं, म्हणजे आमच्या दोघांच्या नावावर असलेल्या घरावर त्यांनी बोजा चढवलेला आहे. तर हा बोजा कशासाठी चढवलेला आहे, यात्रा झालेली असताना सुद्धा ह्याविषयीचा जाब विचारण्यासाठी आणि तो बोजा चढवलेला जे अन्यायकारक वसुली जे चालू आहे त्या थांबवण्यासाठी मी इथे आहे. तसेच माझ्या 7व्या वेतन आयोगाचा रकमेसुद्धा गेल्या 10 महिन्यापासून या कार्यालयाने बेकायदेशीरपणे रोखून ठेवलेलं आहे, ते सुद्धा मिळण्यासाठी या दोन्ही गोष्टीसाठी मी या गेटसमोर एकेकाळी ह्या संस्थेचा प्रमुख असलेला न्याय मागण्यासाठी उभा आहे. पुढील भूमिका काय असेल आपल्याला जर न्याय मिळाला नसता तर? मला जर न्याय नाही मिळाला तर मी तत्कालीन CO, आताचे CO, तत्कालीन सचिव एकनाथ डवले, आताचे सचिव चंद्रकांत फुलकुणवार साहेब, त्याच्यानंतर पंचायत राज समिती त्यांना पण मी कळवलं आहे. पण पंचायत राज समितीने ह्यांना सूचना केली की काय ते तपासणी करून हे करा. जर माझं हे अन्यायकारक वसुली आणि माझे राहिलेले पैसे जर नाही भेटले तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षासहित तत्कालीन आणि आताचे सचिव आणि तत्कालीन आणि आताचे CO यांच्या विरोधामध्ये मी लोकायुक्त आणि उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. ओके.